नमस्कार, मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका सिडको अखत्यारीतील हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशनचा अध्यक्ष। आपण सर्वजण गेल्या महिनाभरापासून बंगलो टाईपच्या भूखंडावर ज्या इमारती उभ्या आहेत त्या अनियमित ठरवून त्याला दंड लावण्याची जी अभय योजना सिडको व्यवस्थापनाने राबवली होती त्याला विरोध करण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला। त्याचसाठी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी आपण DAV शाळेत जनजागृती मेळावा बोलवला होता। त्या मेळाव्याला आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्याच दिवशी मी माझं भाषण संपवताना ओझरता उल्लेख केला होता की उद्या सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी चर्चेसाठी पाचारण करण्यात आलेला आहे असा उल्लेख केला होता। त्या अनुषंगाने सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी सहव्यवस्थापकीय संचालक श्री गणेश देशमुख साहेब यांच्या दालनात मीटिंग बोलावलेली होती। त्या मीटिंगला आम्ही सांगितलं होतं अधिकारी पाहिजेत, त्यानुसार त्यांनी व्यवस्थापक शहर सेवा 1 करण शिंदे, व्यवस्थापक 12.5% शहर सेवा 2 विशाल ढगे आणि विभागीय अधिकारी श्री खडकाले साहेब या सर्वांना मीटिंगला बोलावलेलं होतं। मीटिंगची सुरुवात करतानाच देशमुख साहेबांनी सांगितलं, गायकवाड मी तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि तुमच्या त्या मताशी मी सहमत आहे की सगळ्या परवानग्या सिडकोने दिलेल्या असताना यांच्यावर लोकांवर दंड आकारणं हे थोडं न्यायिक होणार नाही अशी कबुली त्यांनी दिली। आणि मग काही गोष्टींवर काही मुद्द्यांवर युक्तिवाद आम्ही केला। त्यानंतर त्यांनी या संबंधित तिन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आपल्या संचालक मंडळात सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय प्रामुख्याने ठेवा आणि त्यावर आपल्याला निर्णय घेऊन यांना जनतेला न्याय मिळवून द्यायचा ही माझी भूमिका असल्याचं श्री गणेश देशमुख साहेबांनी स्पष्ट सांगितलं। त्यावेळेला आपण सांगितलेलं आहे की दंड आकारणी तर करता कामाच नाही, त्याशिवाय आपल्या म्हणजे सिडकोच्याच आजपर्यंतची कुठली कामं न केल्यामुळे सभासद यादी वगैरे अंतिम करणं त्यासाठी कामं थांबलेली आहेत। तर आज त्या पद्धतीने ज्या या अभय योजनेत म्हटलेलं होतं की आपण मॉडिफाईड लीज डीड करून देऊया म्हणून, तर तशा पद्धतीनं हा मॉडिफाईड लीज डीड सर्व संस्थांना आजची यादी ग्राह्य धरून सभासद यादी ग्राह्य धरून अद्ययावत यादीसह आपल्याला मॉडिफाईड लीज डीड करून द्या असं आपण सांगितलेलं आहे। त्या अनुषंगानं त्यांनी शब्द दिलेला आहे की ह्या सर्व गोष्टी मी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून तुमच्या बाजूने निर्णय घेईन असं सांगितलेलं आहे। आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपल्याला लेखी पत्र, मल्लीनाथ गायकवाड चेअरमन या फेडरेशनचं नाव याच्या सकट हे पत्र आपल्याला दिलेलं आहे। आणि या पत्राच्या आधारामुळे की एक लेखी आश्वासन आपल्याला एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेलं असल्यामुळे बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आपण जो निर्धार मोर्चा सिडको नवीन पनवेल कार्यालयावर नेण्याचं आपण ठरवलेलं होतं, आपल्या बाजूने निर्णय घेण्याचं आज लेखी आश्वासन आपल्याला मिळालं असल्यामुळे तुर्तास 12 नोव्हेंबरचा हा निर्धार मोर्चा आपण स्थगित करत आहोत। स्थगित याचा अर्थ रद्द नाहीये, पुन्हा आपल्याला मी स्पष्ट करू इच्छितो की स्थगित केलेला आहे। जर संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या बाजूने किंवा आपल्या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील निर्णय आपण केव्हा मोर्चा काढायचा याचा पुन्हा आपल्या सर्वांना घेऊन करावा लागेल। एक पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका। आपण युनायटेडली म्हणजे संघटित होऊन जे दाखवलेलं आहे या संघटनेचा हा विजय आहे। फेडरेशन म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून मल्लीनाथ गायकवाडचा विजय नसून तुम्हा सर्वांचा विजय आहे, परंतु ही संघटित भावना आपण कायम ठेवून पुढील लढा सुद्धा आपल्याला लढावा लागणार आहे याची पुन्हा एकदा आपल्याला आठवण देतो। आणि पुन्हा आठवण करून देतो की 12 नोव्हेंबरचा निर्धार मोर्चा तुर्तास आपण स्थगित केलेला आहे। पुढील अपडेट्स मी वेळोवेळी आपल्याला व्हिडिओद्वारे आपल्या ग्रुपवरील मेसेजद्वारे मी आपल्याला नक्की देईन। आपल्या सहकार्य असंच पुढे मिळत राहावं हीच पुन्हा आपल्याला विनंती आणि पुन्हा एकदा धन्यवाद।